अतिशय महत्त्वपूर्ण अशी एक योजना आलेली आहे जी केंद्र सरकारनं या ठिकाणी ही योजना सुरू केलेली आहे। बघा, या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना आणि या योजनेच्या माध्यमातून ज्याही माता भगिनी या ठिकाणी पात्र होणार आहेत त्यांना दर महिन्याला म्हणजे प्रत्येक महिन्याला 7,000 या ठिकाणी हे मानधन मिळणार आहे। मग याच्यासाठी कोणकोणत्या महिला माता भगिनी पात्र होणार आहेत आणि नेमकं काय आहे ही योजना, या सर्व योजनांची माहिती आपल्या या YouTube व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। केंद्र सरकारकडून एक महिलांसाठी खास योजना आहे जिचं नाव आहे विमा सखी योजना। म्हणजे महिलांसाठी ही योजना आत्मनिर्भर करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारची ही एक योजना आहे। विमा सखी योजना या नावानं आजपासून सुरू झालेली आहे। याच्यासाठी नेमकी पात्रता काय पाहिजे? बघा, केंद्राची महिलांसाठी विमा योजना आहे आणि या विमा सखी योजनेमुळे महिलांना रोजगार मिळवण्यासाठी याचा फायदा होणार आहे, रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। ही योजना महिलांना स्वावलंबी करण्यासाठी मोदी साहेबांनी काढलेली आहे। आपल्याला माहित असेल LIC लाईफ इन्शुरन्स ऑपरेशन ही LIC कडून विमा सखी योजना राबवण्यात येणार आहे आणि या योजनेमध्ये 3 वर्षांमध्ये LIC कडून 2,16,000चं मानधन विमा सखींना मिळणार आहे। तुमच्यापैकी ज्याही माता भगिनींची विमा सखी म्हणून नियुक्ती होईल अशी जी विमा सखी असेल, या विमा सखीला या ठिकाणी 3 वर्षांमध्ये तुम्हाला LIC 2,16,000 रुपयांचं मानधन या ठिकाणी तुम्हाला देणार आहे आणि योजनेअंतर्गत पुढील 3 वर्षात 2 लाख महिलांना स्वावलंबी त्यांना बनवायचं आहे। म्हणजे 2 लाख लक्षात ठेवा, महिलांना या ठिकाणी स्वावलंबी बनायचं आहे आणि हे अतिशय तुमचं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। तुमचा जर नंबर लागला तर फारच चांगला आहे। बघा, या योजनेसाठी महिलांचे शिक्षण किती पाहिजे? तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे। लक्षात ठेवा, 10वी पास ती माता भगिनी असणं गरजेचं आहे आणि वय कमीत कमी 18 वर्षापेक्षा जास्त पाहिजे। म्हणजे 18 वर्ष किंवा 18 वर्षापेक्षा जास्त त्यांचं वय 18 पेक्षा जास्त आहे। ज्या माता भगिनी 10वी पास आहेत अशा महिलांना याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार आहे किंवा विमा सखी म्हणून या ठिकाणी तुमची नेमणूक जी आहे ते होणार आहे, तुम्हाला काम करता येणार आहे। सोबतच या ठिकाणी तुम्ही बघू शकता की योजनेच्या माध्यमातून महिलांना 3 वर्ष शिक्षण सुद्धा दिल्या जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला 3 वर्षांमध्ये तुम्हाला काय करायचं, काय नाही करायचं, विमा सखी योजनेचं काय काम आहे हे प्रोसिजर 3 वर्ष तुम्हाला जॉब करत असताना प्रशिक्षण सुद्धा दिल्या जाणार आहे। महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायफंड म्हणून 7,000 सुद्धा दिले जाणार आहेत। लक्षात ठेवा, 7,000 प्रत्येक महिन्याला प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये तुम्हाला दिले जाणार आहेत। म्हणजेच हे 7,000 मानधन या ठिकाणी महिलांसाठी काढलेली ही योजना आहे। विमा सखी योजना महिलांचं या ठिकाणी सक्षमीकरण व्हावं, यासाठी त्या स्वावलंबी झाल्या पाहिजे म्हणून ही योजना आहे। महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे, त्यांना स्वतःचं अस्तित्व सिद्ध करता आलं पाहिजे, त्यांनी स्वतःचं सर्व जे काही आहे उदरनिर्वाह आयुष्याचा त्या स्वतः चालू शकल्या पाहिजे, यासाठी सरकारची ही योजना आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच या योजनेचा फायदा घ्या, नक्कीच हे फॉर्म भरा। जर वाटत तर असेल तर तुम्ही नक्कीच भरू शकता, कारण आजच नेमकीच योजना लॉन्च झालेली आहे। हळूहळू या योजनेची पूर्ण माहिती या ठिकाणी येणार आहे। नेमकं सरकारचं काय म्हणणं आहे, नेमकं मोदी साहेबांनी कशा पद्धतीने याचा अर्ज भरायचा आहे आणि कशा पद्धतीने हे येणार आहे, या योजनेची काही आणखी महत्त्वपूर्ण माहिती असेल तर ती मी तुम्हाला द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल। त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला दररोज पाहायला मिळत राहील। यासाठी चॅनल सबस्क्राईब करून तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आम्ही त्या सर्व प्रश्नांचे तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू।